आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस इन्कलाबी मिल्लत AIMIM या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमचे सहकारी शब्बीरभाई तांबोळी हे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। आणि ही निवडणूक लढवण्याचा त्याचा जो मानस आहे त्याचं कारण असं की या मतदारसंघातून आतापर्यंत जे काही आमदार निवडून गेले त्या आमदाराने या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि त्यामुळं एक महाराष्ट्रातलं आणि भारतातलं प्रमुख तीर्थक्षेत्र असतानाही या ठिकाणी आपण बघतोय की कुठल्याच पद्धतीची सुविधा किंवा लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याकडे त्यांनी दिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला शिर्डीचं देवस्थान असेल, बालाजी देवस्थान असेल, त्या तुल्यबळ असं असतानाही या ठिकाणी त्यांनी फक्त आपला पक्षाचा आणि आपला स्वार्थ यापुढं त्यांनी या लोकांनी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधी कधी लक्ष दिलं नाही। आणि ही जाणीव ठेवून सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कुटुंबातील असलेले आमचे सहकारी शब्बीरभाई तांबोळी हे जे की गेल्या 40-45 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या परिसरामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी मनावर घेतलं की आपल्याला या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी ही निवडणूक लढवायची आहे। आणि त्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून असेल किंवा इतर संघटनेच्या माध्यमातून असेल सातत्याने त्यांचा जनसंपर्क हा राहिलेला आहे। आणि अशा पद्धतीनं आज जे काही आपल्याकडं उमेदवार आहेत या बाकीच्या उमेदवारांचा फक्त घराणेशाही आणि भांडवलशाही या बळावर त्यांनी मतं मागण्यासाठी आपल्याकडे येत आहेत, परंतु निवडून गेल्यानंतर काय करणार आहेत हा अनुभव आजपर्यंत आपण 50-60 वर्षामध्ये अनुभवलेला आहे। आणि त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातील सर्व प्रश्नाची जाण असणारा मजुराची, शेतकऱ्याची समस्या, विद्यार्थ्याच्या अडचणी, बेरोजगाराच्या काही अडचणी समस्या आहेत त्या सोडवण्याचा ध्येय मनाशी बाळगून आमचे शब्बीरभाई या ठिकाणी उभा आहेत। आम्ही आपल्या मतदारसंघातील सर्व बांधवांना मतदारांना या माध्यमातून आवाहन करत आहोत की त्यांचं एअर कंडिशन AC या चिन्हासमोरील आपल्याला बटन दाबायचं आहे आणि त्यांना येणाऱ्या 20 तारखेला आपण मोठ्या प्रमाणात मतदान करून विजयी करायचं आहे। कारण आपण बघतोय पैशाच्या बळावर जे काही निवडणुका महाराष्ट्रातल्या काही मोजक्या मतदारसंघामध्ये जो पैशाचा महापूर चालतो तो आपल्या मतदारसंघामध्ये चालतो। आणि हे पैशाच्या बळावर निवडून गेलेले लोक ते पैसा कसा काढायचा या उद्योगाच्या मागे लागलेले असल्यामुळं आज आपण बघतोय की निवडणुका महाग झाल्या आणि त्यामुळं मेन महागाई वाढण्याचं कारणच ते आहे। हे लोकप्रतिनिधी किंवा सरकार जे पैसा वारेमाप खर्च करून निवडून येतं, सत्ता हस्तगत करते, ते लोक एकदा सत्तेत बसले की मग सर्वसामान्याचा विचार करत नाहीत। आज आपल्याला सरकारनं वेगवेगळ्या आमिष दाखवण्यासाठी 4-6 महिन्यापासून योजना सुरू केली आहे। त्यातली लाडकी बहीण योजना, काय लाडकी बहीण योजना, आपलाच टॅक्सचा पैसा आपल्याला दिला चाललो आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जीवनावश्यक वस्तूचा प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महागाई वाढवलेली आहे। आणि त्यामुळं 1,500 जरी आपल्याला दिलेला आपल्या भगिनींना दिसत असतील, परंतु प्रत्यक्षात 4-5 हजार एक्स्ट्रा आपल्या याच्यातून महागाईच्या माध्यमातून त्यांनी काढून घेतलेले आहे। प्रत्येक वस्तूच्या पाठीमागे भाव वाढवलेला आहे। आणि त्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, ह्या सोडवण्यासाठी आमचे शब्बीरभाई या ठिकाणी सक्षम आणि खंबीरपणे उभा आहेत। त्यांचं आजपर्यंत निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न असं कार्य पाहून त्यांचा कार्य करण्याची त्यांना या ठिकाणी आपण संधी द्यावी, मतदारांनी संधी द्यावी, या माध्यमातून आम्ही आपल्यावर आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत। एवढं मी बोलून माझं मनोगत थांबवतो। मी शब्बीर सल्लाउद्दीन तांबोळी 241 विधानसभा तुळजापूर मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस इन्कलाबी मिल्लत या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीस उभा आहे। मी उच्च शिक्षित, प्रतिष्ठित व चारित्र्य संपन्न सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे। या मतदारसंघातून आजपर्यंत निवडून गेलेले उमेदवार मतदारसंघातील भूमी व भूमिपुत्रांना कायम दुर्लक्षित करून स्वतःचा विकास त्यांनी साधलेला आहे। महाराष्ट्रातील पवित्र क्षेत्र असलेल्या आई तुळजाभवानी मंदिराचा विकास केलेला नाही, तसेच मतदारसंघातील ग्रामीण भागाचा या सत्ताधाऱ्यांनी प्रचंड नुकसान केलेले आहे। मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सुखसुविधापासून वंचित ठेवलेला आहे। आजपर्यंत
आपण दिलेले उमेदवार आमदार खासदार हे BJP आणि काँग्रेसचे आहेत। म्हणून तुळजापूर मतदारसंघातील सर्वांगीण विकास, बेरोजगारी हटवण्यासाठी, मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। शेतकऱ्यांचे, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, महिला, बेरोजगार, व्यापारी सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। शेतमालास योग्य हमी भाव मिळवून देईन। मराठा, मुस्लिम, धनगर, OBC, SC संविधानिक चौकटीत आरक्षण बसवण्याचा प्रयत्न करीन। शेतकरी, शेतमजुरांना, कामगारांना समान अर्थसहाय्य, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा कायदा करण्याचा प्रयत्न करेन। मतदार बंधू भगिनींनो, माझे निवडणूक चिन्ह एअर कंडिशनर चिन्हासमोरील 4 नंबरचे बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे, ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे। तसेच माझ्यासोबत BSPचे सर्व पदाधिकारी आहेत आणि ते मला अहोरात्र माझ्यासोबत राहून मला सहकार्य करत आहेत आणि त्यांची भूमिका सर्वसामान्य कुटुंबातील जर या ठिकाणी आमदार म्हणून निवडून गेले तर ते सर्वांचा सर्वांगीण विकास करतील, सर्वांकडे लक्ष देतील असे त्यांचाही विचार आहे। तुळजापूर तालुक्याच्या विजनसाठी आपलं काय विजन असणार? तुळजापूर तालुक्यासाठी या ठिकाणी एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे, परंतु या तीर्थक्षेत्राच्या प्रमाणे या ठिकाणी जसा विकास व्हायला पाहिजे त्याप्रमाणे या ठिकाणी विकास झालेला नाही। जसं आपण पाहतो शेगाव, शिर्डी, बालाजी मंदिर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि येणाऱ्या भाविकांच्या सुखसुविधासाठी त्या ठिकाणी लक्ष दिलं जात आहे। या ठिकाणी लाखो कोटी भाविक या ठिकाणी तुळजापूर या तीर्थक्षेत्रामध्ये दर्शनासाठी येतात, परंतु त्यांच्या होणाऱ्या गैरसोयीचा मी विचार करून जास्तीत जास्त त्यांना सुखसुविधा कशा पुरविता येतील याच्याकडे मी माझं पहिलं प्राधान्य असेल। आणि याचबरोबर आज आपण पाहत आहोत सर्वसामान्य गोरगरीब जे लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण घेणे फार कठीण झालेले आहे, कारण हे शिक्षणाची जी ध्रुव आहे हे खाजगीकरणाकडे चाललेली आहे। तर मी त्यासाठी रोखण्याचा प्रयत्न करीन। नगर परिषद असतील, जिल्हा परिषद असतील, या शाळांना चांगल्या प्रकारे दर्जा देऊन सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सुखसुविधेचे शिक्षण कसे देता येईल याच्याकडे माझे जास्तीत जास्त लक्ष असेल। तसेच आज आपण पाहतो की एवढे मोठे तीर्थक्षेत्र तुळजापूर असताना या ठिकाणी रेल्वेची सुखसुविधा नाही, परंतु आज जमीन संपादन न केल्यामुळे आज या ठिकाणी त्या लोकांना मावेजा न मिळाल्यामुळे काम बऱ्याच वर्षापासून रखडलेलं आहे। तर मी शासनाचे जे जमिनीची किंमत आहे त्याच्या 5 पट किंमत देण्याचा प्रयत्न करून ते काम प्रगतीपथावर कसं आणता येईल आणि ह्या रेल्वेद्वारे ह्या तुळजापूर क्षेत्राचे जास्तीत जास्त दळणवळण साधन सामुग्री कशी वाढवता येईल याच्याकडे सुद्धा माझे लक्ष असेल। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।